हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम। मी माझे यूट्यूब चॅनलवरती एक प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे जस्ट ह्यासाठी की जे लोक नवीनच स्वयंपाक कसा करायचा हे शिकणार आहेत त्यांच्यासाठी हे हेल्पफुल होईल म्हणून मी हे व्हिडिओज तयार करते आहे आणि तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे। तर सर्वात आधी सर्व ब्रेकफास्ट रेसिपीज सुरू करण्याआधी आपण चहा सर्व करतो, तर त्याकरता चहा कसा बनवायचा हे सगळ्यात पहिले आपण शिकलं पाहिजे। तर चहा बनवण्याआधी मी दूध तापून घेतलेलं आहे। चहासाठी कधीही कच्चं दूध वापरायचं नाहीये, न तापवलेलं दूध कधीच यूज करायचं नाहीये, त्याने चहाला टेस्ट बिलकुल प्रॉपर येत नाही। तर त्याकरता सर्वात आधी दूध व्यवस्थित तापून घ्यायचंय, स्वच्छ भांड्यामध्ये दूध ओतायचंय आणि मग त्याला तापून घ्यायचं आहे। आता चहा बनवण्यासाठी मी चहाचं पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही जेवढं पाणी घेणार त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं असणं आवश्यक आहे, कारण की चहा उकळतो वरती येतो, तर ते जास्त उतू जाऊ नये आणि व्यवस्थित आपल्याला चहा उकळता यावा म्हणून आपण जेवढं पाणी घेणार त्यापेक्षा थोडंसं मोठं पातेलं असणं म्हणजे गरजेचं आहे चहासाठी। आणि जे आपण रेग्युलर यूज करतो साखर आणि पत्ती हे दोनच गोष्टी मी यूज केलेल्या आहेत। एकदम सिंपल जो रेग्युलर चहा आहे तसंच मी बनवणार आहे। आणि इथं मी 3 कप घेतलेले आहेत। आता तुम्हाला हे वाटलं असेल की हिनी 3 वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे असे कप्स घेतलेले आहेत। तर आपण जेव्हा कोणी गेस्ट आले असतील आपल्याकडे, तर त्यांना म्हणजे खूप सारे गेस्ट जर आलेले असतील आणि तुम्हाला चहा सर्व करायचा आहे आणि काही गेस्टला जास्त चहा वगैरे लागत नाही, तर खूप कमी एकदम प्रॉपर चहा त्यांना सर्व करायचा आहे, ना कमी ना जास्त, एकदम बरोबर सर्व करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कप्स यूज करू शकता। म्हणजे जो तुमचा पाहुणचार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतील ना, सर्व करण्यामध्ये प्रॉब्लेम येतील आणि गेस्टला पण खूप छान वाटेल। तर इतक्या आकाराचे कप्स तुम्ही खूप सारे पाहुणे आले तर यूज करू शकता। आणि हा जो कप आहे तो तुम्ही रेग्युलर जो चहा आहे तुमचा म्हणजे तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सर्व करताना सुद्धा हा अशा प्रकारचा कप तुम्ही यूज करू शकता। ह्याचं म्हणजे आतमध्ये किती खोल आहे आणि किती चहा बसू शकतो ह्याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित आलाच असेल। यामधून मध्यम आकाराचा कप आहे हा, आणि कोणताही सीझन असो तर तुम्ही असे 2 कप्स यूज करू शकता, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। म्हणजे आपल्याकडं कसं पावसाळ्यामध्ये थोडा जास्त चहा पितात आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा, उन्हाळ्यामध्ये एवढा चहा पित नाही कोणी, तर मग तुम्ही अशा प्रकारचे कप तेव्हा यूज करू शकता। आणि हा जो कप आहे हा स्पेशल टी साठी आहे। आता मी म्हणजे असा कप यूज केला आणि चहाबद्दल हिला काय माहिती, सर्विंग चहा कसा सर्व करतात हे मला कसं काय माहिती असणार असं खूप जण म्हणजे म्हणू शकतात। माझी एकदा तब्येत बिघडली, कॉलेजमध्ये होते तेव्हा, म्हणजे माझं असं तब्येत वगैरे बिघडणं असं खूप सिरियस मॅटर्स नाही होत, पण हा माझा थोडा मूड ऑफ झाला, थोडा अभ्यासाचा मला जास्त धावपळ झाली वगैरे आणि मला थोडंसं असं प्रॉपर फील नव्हतं होत स्टडीसाठी, तर मी गेले माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, तर सेम अशाच आकाराचा तिथं कप होता, व्हाईट कलरचा होता, प्लेन व्हाईट, आणि त्यामध्ये मी चहा ऑर्डर केली तर मला तशा कपमध्ये चहा सर्व करण्यात आली। 10 रुपयाला एकदम प्रॉपर चहा मला व्यवस्थित मिळाला। तर मला तेव्हा कळालं की चहा एखाद्या स्पेशल टी कसा सर्व करतात, किंवा म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने, स्पेशल टी तर आहेच आहे पण एकदम सिंपल पद्धतीने कसं सर्व करायचं आणि म्हणजे कोणत्या प्रकारचे कप्स यूज करायचे, तर हे मला हळूहळू मला ऑब्झर्वेशन मधून कळत आलं। आणि मी जेव्हा कोणी सर्व करतं तेव्हा प्रॉपर ऑब्झर्व करते, तर त्याच्यामुळं मला जे नॉलेज पाहिजे मला म्हणजे कुकिंगसाठीचं, तर ते मी नेहमी घेत असते आणि त्याला अपग्रेड कसं करायचं इथंच माझं लक्ष असतं। आणि तेच गोष्टी माझा असा विचार आहे की जे कोणी शिकणार असतील तर त्यांना सुद्धा या गोष्टी कळायला पाहिजे, त्यांचं कुठेही प्रॉब्लेम होऊ नये कुकिंगसाठी असं मला वाटतं, म्हणून मी ह्या इम्पॉर्टंट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चला आता पाहूयात। तर मी
म्हणजे आज ना मी मीडियम टी पण बनवणार नाही आहे आणि गेस्टसाठी पण नाही बनवणार आहे. आज मी स्पेशल टी बनवणार आहे आणि स्पेशल टी मी माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठीच बनवणार आहे. तर आता पाण्याचा अंदाज कसा लावायचा, जितके लोक असतील तर त्यानुसार अर्धा कप पाणी घ्यायचं. अर्धा कप पाणी घ्यायचं कधी पण, जितके लोक असतील. आता आम्ही 2 जण आहोत तर अर्धा आणि अर्धा 1 कप होतो पूर्ण. तर मी 1 कप पूर्ण भरून पाणी घेते आहे. हे पाणी मी या पातेल्यामध्ये टाकणार आहे. आता अर्धाच कप पाणी यूज केलं तर मग त्यामध्ये दूध ऑटोमॅटिकली ॲड होणार. तर दूध ॲड झाल्यावरती चहा वाढतो, तर त्यामुळे तुम्हाला सर्व करायला पण प्रॉब्लेम होत नाही आणि चहा पण प्रॉपर बनतो. तर त्यामुळे तुम्ही असा अंदाज लावू शकता आणि हे चुकणार पण नाही तुमचं प्रमाण, म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये साखर आणि पत्ती घालायची आहे, चहापत्ती. आता सगळ्यात महत्त्वाचा अंदाज पाणी घेण्यामध्ये, चहामध्ये पाणी किती टाकायचं आणि साखरपत्ती किती टाकायचं, हेच प्रॉब्लेम होतो. जे लोक नवीन शिकतात, ज्यांना म्हणजे शिकायचं आहे चहा कसं बनवायचं वगैरे, तर तिथं तोच प्रॉब्लेम होतो. तर आपण रेग्युलर जे ऑब्झर्व करतो, चहा बनवतो आपण, तर तशा पद्धतीने साखरपत्ती टाकल्यावर कशी चव लागते हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं. मग एक प्रॉपर प्रमाण येतं आपल्याकडे की इतके चमचे साखर आणि इतके चमचे पत्ती, असं प्रमाण आपल्या घरामध्ये जे आहे तर ते फिक्स होत असतं. तर त्यानुसारच मी चहासाठी साखर आणि पत्ती यूज करणार आहे. आमच्याकडे ह्या चमच्याच्या अनुसार 1 चमचा, 2 चमचे आणि थोडंसं वरती 2.5 चमचा आणि 1 पाव चमचा बसेल इतकी पत्ती टाकायची आहे. तर आता एकदमच सिंपल पद्धतीने सांगते. जर समजा तुम्ही साखर पावशेरच्या हिशोबाने टाकत असाल तर पत्ती छटाकच्या हिशोबाने तरी गेली पाहिजे, असं आहे. साखर पत्तीपेक्षा थोडी जास्त असली गरजेचं आहे. आता मी चहाला उकळायसाठी ठेवलेला आहे. मध्यम गॅस यूज केलेला आहे मी. मीडियम गॅसवरती तुम्ही चहाला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं लागतात व्यवस्थित उकळण्यासाठी. चहाला असं उकळी येऊ द्यायचं आहे 2-3 वेळा तरी कमीत कमी. ही दुसरी उकळी होती चहासाठी. चहा व्यवस्थित 2 ते 3 वेळा उकळून झालेला आहे. परत एकदा उकळला आहे. थोडंसं गॅस मी बारीक केलेला आहे. आता यामध्ये मी दूध टाकते आहे. तर मी दूध अर्धा कप घेतलेला आहे. आता हे मी यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे ना. आणि आता ह्याला कमीत कमी 2 उकळी तरी येऊ द्यायचं आहे. चहा पूर्णपणे रेडी झालेला आहे. दूध आपण गरम टाकल्यामुळे म्हणजे तापवलेलं दूध यूज केल्यामुळे व्यवस्थित चहाला उकळी पण आलेली आहे, चांगला रंग पण आलेला आहे. नाव अ सिंपल अँड स्पेशल टी इज रेडी. तर तुम्हाला मी बनवलेली चहाची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट लर्निंगसाठी तुम्ही तयार होऊ शकता जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर. थँक्यू फॉर वॉचिंग.